नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत हैदराबादमधील एका अशा जागी जिला जगातील सर्वात मोठा एका व्यक्तीचा संग्रह मानलं जातं. होय, आपण आहोत सालारजंग म्युझियममध्ये. 43,000 पेक्षा जास्त कलावस्तू आणि 50,000हून अधिक पुस्तकं असलेला हा खजिना पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. चला तर मग या ऐतिहासिक सफरीला सुरुवात करूया. हे संग्रहालय म्हणजे नवाब मीर युसुफ अली खान म्हणजेच सालारजंग तिसरे यांच्या कलेप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. हैदराबादच्या निजामांचे पंतप्रधान असताना त्यांनी 35 वर्षे मेहनत घेऊन जगभरातून या दुर्मिळ वस्तू जमा केल्या. 16 डिसेंबर 1951 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. हे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे मोठे संग्रहालय आहे. द म्युझिकल क्लॉक हे या म्युझियममधील सर्वात मोठं आकर्षण आहे. ते 19व्या शतकातील असून ब्रिटिश बनावटीचे घड्याळ आहे. दर तासाला या घड्याळातून एक छोटा लाकडी माणूस बाहेर येतो आणि टोल देतो. हे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमते. वेल रेबेका हे एक आणखी खास आकर्षण. इटालियन मूर्तिकार जिओव्हानी बेंझोनी यांनी बनवलेली ही संगमरवरी मूर्ती अद्भुत आहे. दगडावर कोरलेलं पारदर्शक कापड इतकं खरं वाटतं की पाहणारा थक्क होतो. डबल स्टॅच्यू तर एक अद्भुत कलाकृती आहे. एकाच लाकडाच्या ओंडक्यातून कोरलेली ही दुहेरी मूर्ती आहे. समोरून पाहिलं तर एक पुरुष दिसतो आणि आरशात मागच्या बाजूने पाहिलं तर एक स्त्री दिसते. हे मानवी कौशल्याचे अत्युच्च उदाहरण आहे. इथले शस्त्रास्त्र दालन तर प्रशंसनीय असून येथे औरंगजेबाची तलवार, टिपू सुलतानची पगडी आणि नूरजहांची सुरी अशा ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. तर मंडळी, जर तुम्ही इतिहासाचे आणि कलेचे चाहते असाल तर हैदराबादला आल्यावर सालारजंग म्युझियमला नक्की भेट द्या. पूर्ण म्युझियम फिरायला किमान 3 ते 4 तास लागतात. त्यामुळे हातात वेळ घेऊन या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.